अनेक झाडं जी मुंबईत वाचवली होती, भाजपचा मुंबईवर खुन्नस काढायचा म्हणून भाजपने ही झाडं कापलेली आहेत. दरेकर त्यांचा फॉर्म तिथे जाऊन भरून आलो. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही महाराष्ट्र हितासाठी लढत आहोत, महाराष्ट्र द्वेष्टांच्या विरुद्ध लढत आहोत. आणि आज देशाचं संविधान जेव्हा धोक्यात आहे, देशाची लोकशाही जेव्हा धोक्यात आहे, ते वाचवण्यासाठी देखील आम्ही आज मैदानात उतरलो आहोत. वातावरण खूप चांगलं आहे. संपूर्ण मुंबईत देखील आपण पाहत असाल, महाविकास आघाडी संपूर्ण महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकून येईल आणि म्हणूनच आपण पाहताय भाजपकडून जास्तीत जास्त सभा आणि यंत्रणा इथे लावली जाते. ईशान्य मुंबईमध्ये 3 महाविकास आघाडीचे 3 महायुतीचे आमदार आहेत. 50-50 आणि आजची कोणती लढत नक्कीच, पण इकडची जनता सगळी आमच्या सोबत आहे. हिंदी में बता दीजिए, आज आप ईशान्य मुंबई के जो उम्मीदवार है उसका आज फॉर्म भरने आए, एक तरीके से जो है हमारी ये लड़ाई जो है वो देश को जो संविधान बदलना चाहते हैं उनके खिलाफ है, जो महाराष्ट्र विरोधी है उनके खिलाफ है और ये लड़ाई चलती रहेगी. हम जीतेंगे 4 जून को. संजय भाऊ ने यहाँ से आज फॉर्म भरा है और ये पक्का है कि यहाँ से जीतने वाले हैं. आपण पर्यावरण मंत्री असताना 110 वर्ष जुनं हे सुरूचं जे झाड होतं हो, ते तुम्ही थांबवलं होतं कापण्याचं, मात्र आता त्याच्यावर पूर्ण कारवाई आपण पाहिलं असेल ते एक वेगळं झाड होतं, तिथे एक वेगळी जाती आहे त्या झाडाची, ते वाचवलं होतं. आणि MMRD मध्ये बैठक घेऊन सायंटिफिकली आम्ही बघितलं होतं की तिथे इंजिनिअरिंग वाईज किंवा कुठच्याही स्ट्रक्चरला काही तिकडच्या रेल्वे स्टेशनला, मेट्रो स्टेशनला काही धक्का न लागता ते झाड वाचवलं होतं. अनेक झाडं जी मुंबईत वाचवली होती, भाजपचा मुंबईवर खुन्नस काढायचा म्हणून भाजपने ही झाडं कापलेली आहेत. मी आज तुम्हाला सगळ्यांना आश्वासित करत आहे की ज्या मिनिटाला आमचं सरकार बनेल, आणि ते बनणारच, जे कोणी अधिकारी आणि जे कोणी मंत्री याच्या मागे असतील त्यांच्यावर आम्ही सर्वात कडक कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. मला वाटतं बघा, ज्यांच्या हातात पोलीस यंत्रणा, ज्यांच्या हातात सगळे ED, CBI, हे असे काही स्वतःहून आरोप करत असतात, मला वाटतं लक्ष नाही देत मी, कारण मला वाटत नाही आपल्या माध्यमातून पण हे काहीच पुढे आलेलं आहे. उलट आपण पाहतायत त्यांची जी काही चिखलफेक आहे ती सतत आमच्या उमेदवारांना चालू असते. चिखलफेक सुरू आहे, ED, CBI फेकत असतात आमच्याकडे, आम्ही लढत आहोत. आपण पाहिलं असेल गेले अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेत शिवसेना असताना आम्ही बेस्टची जी किंमत आहे ती दर आहेत 5 किलोमीटरला 5 रुपये, 10ला 10, 15ला 15 आणि 20 किलोमीटर जायचं असेल किंवा 15 किलोमीटरहून किती जास्ती असेल तर 20 रुपये फ्लॅट फेअर होतं. आमचं स्वप्न होतं जे आम्ही पूर्ण करत होतो की साधारणपणे 10,000 इलेक्ट्रिक बसेस या मुंबईच्या रस्त्यावर धावाव्यात आणि डबल डेकर बस साधारणपणे 900. पण ह्या भाजप निंदे सरकारने आपण पाहिलं असेल बसेस तर कमी केलेल्या आहेत, बस स्टॉप जे आहेत त्याला होर्डिंग म्हणून आता करायला लागलेले आहेत आणि आता दरवाढीचं आम्ही कानावर ऐकतोय. ही भाजप मुंबई विरोधी एवढी का आहे हा सवाल आम्ही उठवत आहोत आणि हे सगळं आम्ही रोखणार आमचं सरकार बनल्यानंतर. सर हिंदी में बता दीजिए, कल बीजेपी दे दिया है. सर लगातार उन्होंने आरोप. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.